नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला राशी भविष्य पाहायचं आहे तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत। राशी भविष्य म्हणजे जे चंद्रावरून असतं त्याला रास म्हणतात। आपल्या कुंडलीमध्ये आकडे लिहिलेले असतात, हे आकडे राशी दाखवतात। 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क असे। मग ज्या आकड्या शेजारी चंद्र लिहिला तो आकडा म्हणजे जी रास आहे ती रास या चंद्राची म्हणजे तुमची असते। कुंडलीमध्ये हा चंद्र 12 स्थानांपैकी कुठेही असू शकतो, पण आता तुमच्या समोर प्रत्येक राशीच्या भविष्याच्या सांगायच्या वेळेला एक कुंडली येणार आहे, ज्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, दशम स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान याच्यामध्ये ज्या चंद्राचं भविष्य मी सांगणार आहे तो चंद्र लिहिलेला असणार आहे। याचा अर्थ काय, तर आयदर प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा दशम किंवा पंचम किंवा भाग्य या केंद्र किंवा त्रिकोण स्थानामध्ये ज्यांचा चंद्र असतो तो मुळातच शुभ परिणाम देणारा असतो। मग त्या चंद्रापासून गोचरीच्या ग्रहांचा परिणाम कसा मिळेल, हेच तर आपलं राशीचं भविष्य। म्हणजे काय की आपल्या चंद्रापासून गोचरीनी भ्रमण करणारे ग्रह जिथे जिथे शुभ भ्रमण करतायत त्या ग्रहांचा परिणाम त्यांच्या कारकत्वाप्रमाणे आपल्याला शुभ मिळतो। जे शुभ भ्रमण करत नाहीत त्यांचा शुभ मिळत नाही। म्हणून या स्थानांमध्ये त्या राशी लिहिलेल्या तुम्हाला दिसतील। याच्याशिवाय गोचरीनी बळ द्यायच्या आधी सुद्धा हा जो चंद्र कुंडलीत लिहिलेला असतो हा तुमच्या कुंडलीच्या वर ल म्हणून 4 आकडे आणि चम म्हणून 4 आकडे असतात। ते तुमच्या लग्नाचे राशी अंश कला विकला आणि चंद्राचं राशी अंश कला विकला असतात। म्हणजे चंद्र किती अंशात आहे हे तिथे दिसतं। चंद्र कुठल्याही कुंडलीतला 10 अंश ते 20 अंश कुठल्याही राशीमध्ये असेल तर तो युवावस्थेमध्ये म्हणजे व्यवस्थित परिणाम देणारा असतो। तसंच शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थी ज्यांचा जन्म असतो तो चंद्र शुभ। क्षयतिथीला चंद्र असेल तर तो जन्म असेल क्षयतिथीचा तर तो चंद्र शुभ नाही। चंद्र कुंडलीमध्ये जिथे आहे तिथे त्याच्या दोन्ही बाजूला ग्रह असतील तर ते त्याला सपोर्ट करतात आणि त्याच्यावर जेवढ्या लोकांच्या दृष्टी जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी या चंद्रावर पडतात तेवढा तो चंद्र शुभ होतो। चंद्र रवी बरोबर अस्तंगत होत नसेल तर तो शुभ आहे। अस्तंगत होणारा चंद्र, अस्तंगत परिणाम देणारा चंद्र हा शुभ चंद्र नाही। असे निकष चंद्राच्या शुभतेसाठी आहेत कुंडलीत असणाऱ्या। आता आपल्याला कळलं आपल्या कुंडलीतला चंद्र शुभ कसा बघायचा। आता आपण धनु राशीकडे जाऊया। राशी भविष्य बघतोय आपण 18 ऑक्टोबर 2025 ते 18 जानेवारी 2026 धनुरास म्हणजे तुमच्या समोर आलेली आहे कुंडली। 9 आकड्यामध्ये चंद्र ज्यांचा आहे तो 1 4 7 10 5 9 मध्ये असेल तर तो अर्थातच शुभ आहे। धनुराशीमधला चंद्र हा 3 नक्षत्रात असतो। मूळ 1 2 3 4 चरण, पूर्वाषाढा 1 2 3 4 चरण आणि उत्तराषाढा 1 पहिला चरण। मूळ नक्षत्राचा स्वामी केतू, पूर्वाषाढाचा शुक्र आणि उत्तराषाढाचा रवी। त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये धनुराशी चंद्र आहे आणि मूळ नक्षत्रात आहे प्रथम चरणात असेल तर त्यांच्या कुंडलीमध्ये धनुराशीचा गुरु, मूळ नक्षत्राचा केतू, मेष राशीचा मंगळ दुसऱ्या चरणात असेल तर गुरु, केतू आणि शुक्र, तिसऱ्या चरणात असेल तर गुरु, केतू आणि बुध, चौथ्या चरणात असेल तर गुरु, केतू आणि चंद्र शुभ असले पाहिजेत। ज्यांचा चंद्र मूळ नक्षत्रानंतर पूर्वाषाढामध्ये आहे धनुराशीमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु, पूर्वाषाढाचा स्वामी शुक्र, प्रथम चरणाचा स्वामी रवी, पूर्वाषाढा 2 मध्ये ज्यांचा चंद्र आहे त्यांच्या कुंडलीत गुरु, शुक्र आणि कन्या राशीचं चरण आहे म्हणून बुध। ज्यांचा तिसऱ्या चरणात आहे त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र, कारण चरण पण शुक्राचाच आहे। ज्यांचा पूर्वाषाढाच्या चतुर्थ चरणात आहे त्यांचा गुरु, शुक्र आणि मंगळ कुंडलीमध्ये शुभ असले पाहिजेत। ज्यांचा चंद्र उत्तराषाढा नक्षत्रात आहे त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि रवी आणि गुरुच परत चरण स्वामी गुरु आहे हे शुभ असले पाहिजेत। या लोकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये प्रत्येकी 2-2 दिवस उत्तम आहेत जे त्यांच्या राशीत चंद्र आहे। पहिला ऑक्टोबरमध्ये 26-27,
नोव्हेंबरमध्ये 23-24, डिसेंबरमध्ये 19-20 आणि जानेवारीमध्ये 16 आणि 17 जानेवारी हे दिवस शुभ आहेत. आपण जेव्हा आत्ता केतूच्या नक्षत्राबद्दल बोललो तेव्हा मेष, सिंह आणि धनु या 3 राशींसाठी केतू हा महत्त्वाचा ग्रह आहे, ज्यांचा चंद्र केतूच्या नक्षत्रात आहे. या कुंडलीमध्ये धनु राशीच्या कुंडलीमध्ये केतू आत्ता 9वा आहे, जो भाग्यस्थानामधून जातो आहे. आणि फेब्रुवारीमध्ये रवीची दृष्टी ही कुंभेमधून या केतूवर पडणार आहे. तसंच इथे राहू आणि मंगळ हे इथे येत आहेत फेब्रुवारी नंतर. राहू आत्ता आहेच आणि मंगळ फेब्रुवारी नंतर येतोय. त्याच्यामुळे या केतूवर पापग्रहांची दृष्टीच नाही, फारसं चांगलं नाही. पण या केतूवर गुरुची दृष्टी किंवा तुमच्या कुंडलीमध्ये केतू बरोबर गुरु, बुध, शुक्र, चंद्र असतील तर हा केतू तुम्हाला खूप चांगली फळं देणार आहेत. उत्तम क्रिएटिव्हिटी हा रवी तुम्हाला दाखवेल जेव्हा रवी केतूकडे बघेल. आपण आता एकेका प्रकारे ग्रहाचं भविष्य, या राशीचं भविष्य बघूया. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी काय आहे तर चतुर्थावर पूर्ण वर्षभर शनीची आणि शनिवर शुक्राची दृष्टी. ऑक्टोबरमध्ये शुक्र दशमात येतोय, त्याची शनिवर दृष्टी आहे आणि शनीची वर्षभर दशमावर, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये शुक्रावर दृष्टी आहे. त्यामुळे आनंदाचे प्रसंग ऑक्टोबरमध्ये येतील, पण व्यवसायामध्ये पैसा मात्र खर्च होईल. वाहन खरेदीचा योग मात्र आत्ता नाही. रवी ऑक्टोबरमध्ये सरकारी कामात यश देईल. डॉक्युमेंट्स रिलेटेड कायद्याची कामं जी करायची असतील, डॉक्युमेंट्सचा कारक बुध आहे, ही कामं 2 नोव्हेंबर नंतर मार्गी लागतील. नोव्हेंबरमध्ये रवी मंगळ व्ययातून अडथळ्याची शर्यत आहे, अशी करावी लागेल. खर्च वाढतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. क्रिएटिव्ह कामामध्ये अडथळे येतात. व्यवसायामध्ये पैसा खेळता राहणार नाही आहे. नोव्हेंबरमध्ये नवीन नोकरीचे योग येतील नोकरदारांसाठी. तृतीयातला राहू आत्ता जो कुंभेमध्ये तृतीयात आहे, हा वेगळ्याच क्षेत्रामध्ये काहीतरी प्रलोभन निर्माण करेल आणि त्याची सप्तमावरची दृष्टी ही लोकाश्रय, मान सन्मान, प्रसिद्धी देणारी आहे. या वर्षामध्ये मकरेतला उच्चीचा मंगळ पैशाच्या कामात आग्रही वृत्तीने तुम्ही पैसे मिळवू शकाल असा आहे. कुटुंबासाठी आपल्या स्वभावाने कटुता येणार नाही, नात्यात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. धनुरास ही अग्नितत्वाची रास आहे आणि मूळ नक्षत्र हे केतूचं आहे. ज्यांचा चंद्र केतूच्या नक्षत्रामध्ये आहे ही माणसं स्वातंत्र्यप्रिय असतात आणि अग्नितत्वाच्या राशीमध्ये चंद्र असल्यामुळे ही अतिशय ॲग्रेसिव्ह पण असतात. यांच्याकडे इगो नसला तरी शक्यतो आपलं न सोडण्याची वृत्ती असते. द्विस्वभाव राशी आहे, त्यामुळे अनप्रेडिक्टेबल असते. म्हणून या लोकांनी आपल्या नात्यामध्ये गैरसमज होऊ देणार नाही, आपण याची काळजी घ्यावी. गृहिणींसाठी घरात सणवार आहेत, त्यामुळे अर्थातच खूप कष्टाची कामं पडतील. पण शुक्राची दृष्टी चतुर्थावर आहे, त्याच्यामुळे या गोष्टींमध्ये पण मजा येणार आहे. कारण गुरु हा या राशीचा स्वामी आहे. चतुर्थ स्थान हे आईच्या सुखाचं आहे आणि गुरु हा आईचा आहे, माऊली आहे. त्याच्यामुळे कितीही कष्ट पडले तरी तुम्हाला याच्यामध्ये मजा येणार आहे. दिवाळीमध्ये घरात शुभप्रसंग घडणार आहेत. विवाहोत्सुक मुलामुलींसाठी डिसेंबर नंतर गुरु सप्तमात येतोय, तेव्हा त्यांना विवाहाचे योग आहेत. 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर परदेशी व्यवहार होतील. परदेशी प्रवासाचे योग येतील. नोव्हेंबरमध्ये गुरु शुक्र समोरासमोर येतात. शुक्र हातून काहीतरी चांगलं आध्यात्मिक लिखाण करेल. धनस्थानावर बघणारा गुरु वास्तूचे योग पण आणेल. संततीसाठी पंचमावर बुध शुक्राची दृष्टी, संतती करून चांगल्या वार्ता कळतील. चांगली प्रगती संततीच्या बाबतीत दिसते. कलाक्षेत्रामध्ये तुमच्या हातून चांगलं काम होईल. वास्तू आणि कर्जासाठी शनीची तिसरी दृष्टी षष्ठावर आहे. कर्ज मिळणं आणि ते फेडणं, याच्यामध्ये पुरेसं कर्ज मिळणार नाही, ते त्रासाचं आहे आणि ते फेडणंही कर्ज हे त्रासाचं जाईल. नोव्हेंबरमध्ये कागदपत्र नीट जमा करा आणि मग कर्जासाठी अर्ज करा. डिसेंबरमध्ये लग्नी येणारे रवी, बुध, शुक्र व्यक्तिमत्वामध्ये जरा ॲग्रेसिव्हपणा आणतील. मुळातच धनुरास ही मवाळ रास नाही आहे,
पण शुक्राच्या नक्षत्रात ज्यांचा चंद्र आहे त्यांना मात्र नातेसंबंधांसाठी अतिशय उत्तम हा शुक्र येईल. आकर्षक व्यक्तिमत्व बनवतो. लग्नी येणारा शुक्र मोहक आहे तो. मित्रपरिवार नोव्हेंबर दिवाळीनंतर मित्रपरिवाराकडून नोव्हेंबरनंतर लाभ होतील. जोडीदार हा मित्रपरिवारातून असू शकतो. ज्यांचा लग्नाचा योग आहे त्यांच्यासाठी ही खास बातमी. त्याशिवाय तुम्ही जेव्हा सगळे ग्रह आपण बघतोय गोचरीचे, तर तुमच्या चंद्राचा संबंध कुंडलीमध्ये जे जे ग्रह तुमच्या ज्या ज्या स्थानात आहेत तिथून चंद्रावर दृष्टी टाकत असतील किंवा तुमच्या चंद्रावरून गोचरीनी हे ग्रह जात असतील त्यावेळेला ते तुमच्या चंद्रावर परिणाम करतात. जेव्हा ग्रहांचा परिणाम 2-1 असा द्विर्द्वादशक त्याला म्हणतात पाठोपाठच्या राशींचा असतो तेव्हा कधी कधी त्रासाचा कधी कधी लाभाचा असतो. जेव्हा त्रिरेकादश असतो तेव्हा तो मैत्रीचा असतो, लाभाचा असतो, भावंडांशी सुखाचा असतो. जेव्हा तो 4-10 असतो तेव्हा व्यवसाय किंवा घर याच्यामध्ये काहीतरी बदल दाखवणारा असतो. जेव्हा तो त्रिकोणामध्ये नवपंचम असतो त्यावेळेला तो नातेसंबंधात चांगला परिणाम दाखवतो जर त्यांचे शुभग्रहाशी नवपंचम असतील. जेव्हा हा संबंध षडाष्टकात असतो तेव्हा अर्थात या चंद्राला मानसिक त्रास होण्याचा जास्त संभव आहे. तुमच्या चंद्रावरून ग्रह जाताना कुठल्याही ग्रहाचं भ्रमण होताना तो कधी फळ देतो तर 4 अंश मागे त्या ग्रहाच्या अंशाच्या आणि 4 अंश पुढे एवढा काळ तो तीव्र फळ देतो. प्रत्येक कुंडलीसाठी हे महत्त्वाचं आहे. कसा वाटला तुम्हाला धनुराशीचा एपिसोड? माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण सगळ्या राशींचं भविष्य बघणार आहोत. तोपर्यंत पुढच्या राशीपर्यंत वाट बघा. बाय बाय.